सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी एम के म्हणजेच मोजम खोपेकर. तर चला मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन ब्लॉग आपला असा आहे की आज आपला जेबीचा शो आहे चिपळूणला. आजचा शो आपला मेहंदीचा शो आहे, म्हणजे मेहंदीची नाईट असते तिकडे आपण आज वाजवणार आहे चिपळूणमध्ये. तर आता मी आलो आहे मस्तपैकी रेडी वगैरे होऊन आपल्या बिल्डिंग खालती. आता इथून जाणार थेट आपण जोगेश्वरीत. तिथून आपला एक टेम्पो आणि एक गाडी काढतोय. अर्धे पोरं टेम्पोत जाणार आहे, अर्धी पोरं गाडीमध्ये जाणार आहे. आता माझ्या इथे आलं आहे रोहित देवळेकर, भेटू शकता त्याला. गुड मॉर्निंग. आता आम्ही इकडून दोघं निघतोय. इथून जाऊ डायरेक्ट आपल्या थेट जोगेश्वरीत आणि मग तिथून आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर भेटतो तुम्हाला जोगेश्वरीमध्ये पोचून आणि दाखवतो आजची जी आपली टीम आहे जेबी सेना, कोण कोण आहे तिकडे आलेली आणि कोण कोण आता आम्ही इकडून चाललो आहे. तर भेटूया जोगेश्वरीत जाऊन. आता आपण जोगेश्वरीमध्ये. माझा खास मित्र योगेश मालुसर आहे, साहिल, रोहित, बाबू आपली गाडी चालवणार आहे आणि आपला टेम्पो निघालाय पुढे. टेम्पोमध्ये अर्धी जेबी सेना आहे. तर फायनली निघालोय आपण आता जोगेश्वरीमधून. आता पुढे आपल्याला रोहित गमरे आणि सचिन गमरेला घ्यायचं आहे आणि मग तिथून आपण थेट पोहोचणार आपल्या लोकेशनला चिपळूणला. बाबू आहे आपला आजचा पायलट. बाबू आहे. बाबूला आज दुसरा म्हणजे प्लेन दिलाय आम्ही, आहे ना. एर्टिगा प्लेन दिलाय आणि टेम्पो घेऊन आपला पपेंद्र गेले. पपेंद्र मालक. Few moments later. सचिन आणि रोहित गमरे. खूप दिवसानंतर रोहित गमरेचा आपल्या शोला आगमन झालंय. अरे सांभाळून जा. चल तू पण. नाही मला काम. तर आता आपण थांबलोय थोडा पनवेलच्या पुढे आणि आता आपला टेम्पो येतोय. टेम्पो आला की मग आपले दोन्ही गाड्या पुढे मागे म्हणजे असे चालत राहतील. टेम्पो पुढे किंवा कार पुढे आणि मग इथून आपण जाऊ पुढे आपल्या लोकेशनला. आपली गाडी बघा, साहिल भाईची जेबी सेना. राघव आमच्या गाडीमध्ये. राघव, साहिल, मी, बाबू आहे आपला गाडी चालवायला. योगेश मालुसर आहे, सचिन गमरे, रोहित गमरे आणि रोहित देवळेकर. सर्व जेबी सेना आता नाश्ता करायला बसली इकडे. और साहिल भाई नाश्ता आलाय, मिसळ पाव. साहिल भाऊ आपली भजी पाव खाते. आणि मग तुम्हाला भेटतो. नाश्ता वगैरे करून झालाय. आता आपली अर्धी जेबी सेना चालली आपल्या टेम्पो मध्ये आणि आपली गाडी तिथे रेडीच आहे. हा रोहित भाई. हे शाळा सुटली. हे सर अजून काळा लाईनीत भर सर म्हणे. टेम्पो पण निघाला, आपली गाडी पण निघाली. भेटूया थेट आपल्या लोकेशनला पोहोचून.
तर फायनली पोहोचलो आपण आपल्या लोकेशनला. बघू शकता इथे आपला टेम्पो आहे, इथे आपली गाडी आणि पूर्ण JB सेना आता उतरली आहे. कसा होता मन्या टेम्पोचा प्रवास? आता आपली गाडी पार्किंगला लावतायत. गाडी पार्किंगला लावून मग आता जेवायला जाऊ, जेवून वगैरे घेऊ. त्यानंतर मग आपण बघू, थोडा क्रिकेट खेळायचा प्लॅन करतोय. क्रिकेट खेळायचा प्लॅन सक्सेस झाला तर क्रिकेट खेळायला जाऊ समोरच्या मैदानात. आणि त्यानंतर मग रात्री आपल्याला वाजवायचं 11 वाजता. मग सेटअप वगैरे करू आपण लवकरच. आता आधी कसं वाटलं साहिल? झोपून आले तुम्ही? तर चला फटाफट आता जेवून वगैरे घेऊया. आता जेवण आले, जेवून वगैरे घेऊया पद्धतशीर. आपली पूर्ण JB सेना इकडे बसली आहे. आणि जेवून झाला का मग साहिल कुठे जायचं आपल्याला? क्रिकेट खेळायला. बॅट बॉल आली बघा तिकडे आणि बॉल तिकडे ठेवलंय साहिलनी. आता इकडून जेवून झाला का मग आपण जाऊ समोर ग्राउंडवर क्रिकेट खेळायला. Few moments later. जेवून वगैरे आलोय आणि आता आपण इकडे ग्राउंड वरती क्रिकेट खेळतोय. माझा खास मित्र विकेटी करतोय, विकेट किपर. हा अरे मग इथे कॅप्टन इकडे आहे ना माझा. फटाफट टीम कौन किसके टीम में? आपल्या टीम में ना रोहित आपल्या टीम मध्ये. काय बोलतो? लाफा मारेल? काय लाफा मारेल? हा मथुरनी जुगाड केलाय, स्टंपचा जुगाड केलाय. स्टंपचा जुगाड दाखव आपला. और सचिन भाई कीबोर्ड आईस्क्रीम खाऊन बॉलिंग करते. दे आपल्या सबस्क्रायबर लोकांना आईस्क्रीम किलो खावा 20 रुपयाची आहे. कैसा लगा मेरा मजाक? चला चला फटाफट. काय बघ तू मागतो बोला नाही मागतो. चला बॅटिंग आमची. चला चला. हा बॅटिंग आमची बॅटिंग आली आहे. बॅटिंग साहिल आपली बॅटिंग आहे. बॅटिंग फुल वन साइड बॅटिंग. कोण झालं 19? 22 रे 22. हे बाबू 22 आहे. अरे वा. 1 hour later. तर फायनली मॅच वगैरे सर्व खेळून झालंय आणि वन साइड आपण जिंकलेले आहे भाऊ. आपली टीम जिंकली आहे. आपले रेडी वगैरे होऊन आलोय. आता सर्व इन्स्ट्रुमेंट काढतोय आणि आपल्या आतमध्ये घेऊन चाललोय. सर्व सेटअप वगैरे लावून घेऊया. आपले मेन बॅट्समन इथे आहे. साहिल गाग हे आपले मेन बॅट्समन होते जे मॅच जिंकवणारे होते. मला पण सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेऊया फटाफट. आणि आज जाऊन मग सेटअप करायला घेऊ. 4 टॉम 3 बेसचा सेटअप आहे आजचा. दाखवतो सेटअप लावताना. आणि आज आपल्या नवीन इन्स्ट्रुमेंटची ओपनिंग पण आहे. साहिल भाऊ काय बोलतो? आपला नवीन इन्स्ट्रुमेंटची ओपनिंग आहे की नाही? 2 सेटअप नवीन रेडी आहे आपले. आता त्या आतमध्ये तुम्हाला ओपनिंग करून दाखवणार. कलर कसे एक नंबर बनले आज. तुझे खालू बाजेवाले वाजवत आहेत, तुम्हाला दाखवतो.
इन्स्ट्रुमेंट वगैरे लावून झालंय आणि रोहित भाऊ आपल्या नवीन इन्स्ट्रुमेंटची पूजा करतोय. आपला एक नवीन बेस आहे साहिलचा, साहिल 2. हा साहिल 1 नाही, साहिल 2. आणि हा आपला साहिल 1. म्हणजे दोन्ही शेड सेम आहे, फक्त कलर इफेक्ट वेगळा आहे. हा थोडा गोल्डन मध्ये, तो थोडा ग्रे मध्ये. तसाच आपल्या रोहित देवळेकरचा रूट आहे, तसाच माझा साहिलच्या कॉन्सेप्टच्या कलरचा रूट आहे. हे लोक आपल्याला बघायला बसले. सर्व सेटअप रेडी आहे आणि आता आपण वाजवायला चालू करतोय. मग भेटूया वाजून झाल्यानंतर. इकडे सर्व क्राऊड पण जमा आहे आपल्याला बघायसाठी. आता वाजवायला चालू करतो, भेटूया मग वाजून झाल्यानंतर. चलिए शुरू करते हैं.
क्यों हिला डाला ना. तर पॅकअप वगैरे करून आलोय आणि आपला इन्स्ट्रुमेंट वगैरे सर्व टेम्पोमध्ये लोड करून घेतलाय. थंडी आहे, 4 वाजले सकाळचे. आपला बँड बंद व्हायला. एन्जॉय पण केली नाचताना, पब्लिकनी वाजवलं आपण फुल तुफान इकडे. तर आता इथून आपण निघतोय थेट आपल्या मुंबईला जाण्यासाठी. आपली पूर्ण JB सेना आता बसतायत गाडीमध्ये. तर निघूया इथून थेट आपल्या मुंबईसाठी. Day 2. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी पोहोचलोय आपल्या लोकेशनला म्हणजे जोगेश्वरीमध्ये. आपला टेम्पो घेऊन आम्ही टेम्पोमधून झोपून आलोय मस्त फुल पद्धतशीर. कारण 4 वाजता आपला शो संपला. त्यानंतर मी डायरेक्ट मागे गेलो आणि झोपूनच गेलो. शूट वगैरे काय करायला भेटला नाही. अर्धी JB सेना टेम्पोमधून आली आणि जे 4 व्हीलरमधून आलेले सकाळी ते साहिलसोबत गेले. म्हणजे ते कल्याण डोंबिवलीवाले होते, त्यांना तिकडे उतरवलं आणि साहिल, लाडू आणि आपला म्हणजे बाबू हे लोक सर्व गेले तिकडे वाड्याला. आपली हळदीची शो आहे म्हणजे कामं डन करायला गेले. आज संडे ना, तर त्यामुळे मग ते लोक तिकडे गेले डायरेक्ट. आम्ही इकडे आलो. तर आता मी चाललो घरी. जेवढा शूट करता आला तेवढा शूट केला या व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्लॉग मी इकडेच एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.